आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। पाहुण्यांचा पाहुणचार खूप केला, आता त्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे। ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा श्रीकांत शिंदेवर पहार। पाहुण्यांचा पाहुणचार खूप केला, आता पाहुण्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात नाव न घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंवर हल्ला चढवलाय। कल्याण पूर्वेत आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्याला वैशाली दरेकर यांनी हजेरी लावली होती, त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नरेंद्र मोदी यांची 10 तारखेला कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी सभा होती, मात्र त्या सभेने काही फरक पडणार नाही। उद्धव ठाकरेंची देखील कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सभा होणार आहे। शिवाय महाविकास आघाडीत प्रचारात पुढे असून विजय होईल, विजय आमचाच असेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे। हे पाहुणचार खूपच झाला, पाहुण्यांचा खूप सांभाळ केला, पाहुणे अगदी घरात ठाण मांडून बसलेत। आता पाहुण्यांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतं की यजमानी आता थकले पाहुण्यांना सांभाळून, आता घरी जाऊ दे पाहुण्यांना आणि इथले जे स्थानिक आहेत तेच इथला सांभाळ करतील। त्या ठिकाणी तुम्हाला ई फॉर्म देण्यात आलेला आहे। आता नेमकी पुढची काय रणनीती असणार आहे, पुढे कशा प्रकारे आपण फॉर्म जो आहे तो आपला दाखल करण्यासाठी जाणार आहे, काय नाही, येत्या 30 तारखेला म्हणजे परवा मंगळवारी आम्ही फॉर्म भरत आहोत आणि फॉर्म दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे असंख्य संख्येने कार्यकर्ते दाखल होणार आहेत तिथे आणि डोंबिवलीतून आम्ही पदयात्रेचं आयोजन करत आम्ही शोभायात्रा काढत तिथपर्यंत पोहोचणार आहोत आणि फॉर्म सबमिशन होईल आणि यापुढे असंच गाठीभेटी करत लोकांना भेटत आणि हे करत आमचा प्रचार सुरू राहणार आहे। एकंदरीत या फॉर्म सबमिशनच्या वेळेला कुठे नेते वगैरे येणार आहेत का? हो, येणार आहे, त्यावेळेला तुम्हाला समजतील कोण येतील ते। उद्धव साहेबांचाही या ठिकाणी मोठी सभा होणार आहे, नेमकी ती सभा कधी होणार आहे कसं समजेल तुम्हाला, नियोजन सगळं सांगण्यात येईल अधिकृतरित्या। कल्याण लोकसभा व भिवंडी लोकसभेमध्ये 10 तारखेला नरेंद्र मोदींची ही सभा आहे, 13 तारखेला आपल्या उद्धव साहेबांची सभा आहे, ती काय? बघा, माझ्या प्रश्नाचं तुम्ही विचारलं उत्तर तुम्ही स्वतः दिलं मला। आता प्रश्नपत्रिकेमध्ये असं द्यायचं नसतं उत्तर, तर मोदी साहेबांची सभा आहे, असू दे, काही फरक पडत नाही आहे। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, कल्याणची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे कोणाला मतदान करायचं ते। 2014ला नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेली आणि त्यावेळेला युतीमध्ये ठाकरे सोबत होते, मात्र यावेळेला उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे। काय वाटतं यावेळेची सभेला कसा रिस्पॉन्स असेल? सभेला अतिशय चांगला रिस्पॉन्स असेल। उद्धव साहेबांना मानणारे अनेक जण आहेत, उद्धव साहेबांचे विचार सगळीपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे यावेळेला 100% महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील। महिला सुरक्षामध्ये आपण या भाषणामध्ये बोललेलो आहात, सुरक्षा आहे महिलांना नाही सुरक्षा याबद्दल नाही, माझं तेच म्हणणं आहे। आज इथे आल्यानंतर मला यांनी सांगितलं की रेल्वेच्या ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यामध्ये गर्दुल्ले आणि काही नशाबाज लोक बसलेले असतात, अशा ठिकाणी बसलेले असतात की तिथेच रिक्षा स्टँड आहे, तिथे महिलांना एकटं दुकटं संध्याकाळच्या वेळेला जाता येत नाही कारण लाईटची व्यवस्थाही नाही आहे। बरं, मग माझं असं म्हणणं आहे पोलीस यंत्रणा जी आहे ती काय काम करते? कारण बऱ्याचदा आम्ही बघतो की यांच्या नेते जे गेलेले आहेत राजकीय पक्षांबरोबर त्यांच्या सोबतीला पोलीस एक दिसतात आम्हाला, त्यांना गरजही नाही आहे खरं संरक्षणाची, पण त्यांच्याबरोबर पोलीस आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।